नमस्कार मित्रांनो, मी वरद कुमटेकर तुमच्या समोर स्वागत करतो टॉक वरद या चॅनलवर. तर मित्रांनो, भारतातील सुप्रसिद्ध लेखिका म्हणजे सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं पितृऋण पुस्तक हे मी वाचलेलं आहे आणि त्याबद्दल मला काय वाटलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे पुस्तक मला आवडलं म्हणजे सुरुवातीला मी हे जेव्हा बघत होतो पुस्तकाचं शोधत होतो कोणतं वाचायचं म्हणून, तेव्हा मला हे पुस्तक समोर दिसलं. ह्याचं मुखपृष्ठ बघितलं मी. मुखपृष्ठावरनं मला हे खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटलं आणि लेखक वाचल्यावर मी ते पुस्तक वाचायला घेतलं. पितृऋण हे नाव काहीतरी वेगळं होतं म्हणून मी वाचायला घेतलं. तर हे ओरिजिनल कन्नड भाषेत लिहिलेलं आहे आणि त्याचं अनुवाद हा मन्नाकिनी कट्टे यांनी मराठी भाषेत केला. तर त्याची एक शॉर्ट टर्म गोष्ट अशी आहे की जसे की जगात 7 लोक एकसारखी दिसतात, तर त्याच काइंड ऑफ ह्याच्यात काहीतरी आहे की एक व्यंकट नावाचे व्यंकट त्यांच्यावर अख्खी गोष्ट फिरती. ते बँकेत नोकरी करत असतात आणि ते थोडे श्रीमंत असतात. त्यांनी सगळं कष्टाने कमवलेलं. मग ते बँकेत नोकरी त्यांची बँकेत हुबळीला ट्रान्सफर होते. मग तिथं ते त्यांचे जे ओनर असतात त्या ज्या रूमचे त्यांचं नाव पाटील असतं. ते इकडे तिकडे हिंडत असतात. मग ते त्यांच्यासोबत एकदा जातात मुंजीला. तिथं ते काहीतरी आहे राहण्याला म्हणून जातात. तिथं त्यांना एक मास्तर आवाज येतो. असं त्यांचं 2-3दा होतं. तेव्हा मग ते शंकर मास्तर नावाच्या व्यक्तीला भेटतात. तेव्हा ते दोघंच्या दोघं एकदम सेम दिसत असतात, एकदम सारखे. मग ते त्यांच्या आईला भेटतात शंकर मास्तरांच्या, जे की एकदम सारखे दिसत असतात. तेव्हा कळतं त्यांची श्राद्ध चालू असतात त्यांच्या वडिलांची, शंकर मास्तरांच्या. तेव्हा कळतं की फक्त वडिलांचं नाव वेगळं होतं, बाकी त्यांच्या आजोबांचं पणजोबाचं आडनाव सगळं सेम आहे, गोत्र सेम आहे. मग नंतर एकदा चालू होतं, मग ते सगळं रिसर्च चालू होतो. तो रिसर्च चालू होताना मग शेवटी कळतं आपल्याला सगळं. मग शेवट पण खूप भारी आहे आणि सुधा मूर्ती लेखिका असल्यामुळे त्याचं वर्णन खूप भारी, खूप व्यवस्थित पद्धतीने ते मांडलेलं आहे. सुधा मूर्तींचं लेखनशैलीच खूप भारी आहे सुधा मूर्तींच्या. आणि त्यावरच 2009 साली मराठीत पितृऋण नावाचाच चित्रपट निघाला. तर मी ते पुस्तक वाचल्यामुळे मला तो चित्रपट थोडा माझ्या एक्सपेक्टेशन खूप वाढल्या. पण नंतर कळालं की हा पिक्चर खूप भारी आहे पिक्चर म्हणून बघायला. पण जर आपण पुस्तकाचा आणि त्याचं जर रिलेट करायला गेलो तर ते रिलेट नाही होत. ते आपल्याला खूप तो नाही वाटत, चांगला वाटत नाही पिक्चर पितृऋण. पण पुस्तक पण भारी आहे आणि पिक्चर पण खरं भारी आहे. तुम्ही दोन्ही एकदा बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर तुम्ही आधी वाचला असेल किंवा पिक्चर आधी बघितला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्र.